नमस्कार मित्रांनो, स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार रसगुल्ला। त्याकरिता इथे मी पनीर घेतलेला आहे पाव किलो इतकं आणि 1 चमचा मैदा आणि 1 कप साखर घेतलेली आहे। आता वळूया पुढच्या कृतीकडे। परात घेतलाय, आता त्यामध्ये हा पनीर घेते आहे। आता हा आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचा आहे। याच्या गुठल्या राहायला नको, असं व्यवस्थित आपण मळून घेऊया। आता यामध्ये मी 1 चमचा इतका मैदा घालत आहे। आता हे पण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी हा पीठ मळून घेतलेला आहे, पनीरचा गोळा मळून घेतलेला आहे। आता याचे छोटे छोटे पार्ट्स घेऊया आपण। आता त्याचे गोळे करून घेऊया, व्यवस्थित गोल असं करून घेऊया। अशा प्रकारे मी सगळे रसगुल्ले बनवून घेते। अशा प्रकारे मी सगळे रसगुल्ले बनवून घेतलेले। आता आपण साखरेचा पाक बनवून घेऊया। मी एक पॅन ठेवलंय, आता त्यामध्ये मी 1 कप इतका साखर घालत आहे आणि त्याच कपाच्या मेजरमेंटने मी इथे 1.5 कप इतकं पाणी घालत आहे। आता हे साखर आपण यामधले व्यवस्थित वितळून घेऊया। आपला साखरेचा तयार आहे। आता यामध्ये मी हे बनवलेले रसगुल्ले घालत आहे। तर 7 ते 8 मिनिटं आपण हे व्यवस्थित शिजवून घेऊया। मी हे लीड लावते, त्याचं झाकण लावते आणि शिजत ठेवते। आपण चेक करूया, आपले रसगुल्ले तयार आहेत। आता आपण हे असंच 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया।